नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की हरीश काका जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये मधुभाऊंविरुद्ध खोटी साक्ष दिली होती आणि त्यांनी मधुभाऊंचं बिहेवियर चांगलं नाही आहे वगैरे गोष्टी बऱ्याच कोर्टामध्ये सांगितल्या होत्या। पण या सगळ्या गोष्टी खोट्या असल्या कारणामुळे सायलीने आता त्यांची भेट घेतली होती आणि तिने हरीश काकांना समजावून सांगितलं होतं की हरीश काका, ज्यावेळेस तुम्हाला आसरा नव्हता त्यावेळेस मधुभाऊंनी तुमची मदत केली आणि आज मधुभाऊंचं तेच आश्रम आता त्यांना सोडावं लागतं आहे आणि त्यातही त्यांना अटकही होती आहे। त्यात जर तुम्ही खोटी साक्ष दिली तर आणखी अडचणी वाढतील। त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करते की जे खरं आहे तुम्ही किमान ते बोला। त्याबरोबर हरीश काकांनासुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली होती आणि मग हरीश काका आता कोर्टामध्ये खरी साक्ष देण्यास तयार झाले होते आणि ही गोष्ट प्रियाला समजली होती आणि मग मात्र प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलं होतं की आता काय होईल। जर हरीश काकांनी खरी साक्ष दिली तर सगळा गडबड गोंधळ होऊन जाईल। मग असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून हरीश काका कोर्टापर्यंत पोहोचणारच नाही आणि ते त्यांची खरी साक्ष कोर्टात देऊ शकणार नाही। पण मी आता हे काय करू, कसं करू, हा सगळा विचार प्रियाच्या मनात सुरू असताना तिला नाव आठवतं ते म्हणजे महिपत शिखरे। ती विचार करते, मी महिपतला सांगते, मग महिपत पुढे काय करायचं ते बघून घेईल। मग आता प्रियाने महिपतला फोन करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित इत्थंभूत पद्धतीने सांगितलेल्या असतात। मग महिपत हा प्रियाला म्हणायला लागतो, मग यामध्ये घाबरण्याची गरज काय आहे, अजिबात घाबरू नकोस। हे बघ, जर एखादा रस्ता आपल्याला काटेरी वाटत असेल तर मग त्या रस्त्यावरचे काटे आपण काढून फेकून द्यायचे। आता हा हरीशसुद्धा काट्यासारखाच आहे, आपल्याला आता हा टुकणार आहे की नाही, मग आपण हा काढून मुळापासून फेकून द्यायचा। म्हणजे आता प्रिया विचारते, तुम्ही काय करणार? त्यावर ते सांगतात की त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस आणि मग तो हरीशचा खून करून त्याला आता त्याच आश्रमामध्ये पाठच्या बाजूला पुरून ठेवतो। आता ही गोष्ट ज्यावेळेस दामिनी देशमुखला कळते त्यावेळेस दामिनी देशमुख म्हणायला लागते की चला, कोणती तरी एक गोष्ट तुम्ही अशी केली आहे की जी आपल्या पथ्यावर पडली आहे। त्यावर आता लगेचच महिपत विचारतो, म्हणजे त्यावर दामिनी सांगायला लागते की त्या हरीशने मधुभाऊंविरुद्ध कोर्टात खोटी साक्ष दिली होती, त्यांच्या विरुद्ध तो बोलला होता। मग आपण आता हरीशच्या खुनाचा आरोप हा मधुभाऊंवरती टाकायचा। मधुभाऊंनीच हरीशचा खून केला कारण हरीशने त्यांच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती असं आपण सिद्ध करायचं। जर आपण हे सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालो ना तर मग पुढे सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होऊन जाईल आणि आता हे कसं सिद्ध करायचं ते मी बघते। त्यावर लगेचच आता पुढे तिला महिपत सांगत असतो, दामिनी मॅडम, म्हणजे याचा अर्थ आमच्याकडून सुद्धा काहीतरी तुम्हाला मदत होती आहे। तर त्याबरोबर दामिनी म्हणत असते, असे कोणाचेही जीव घेऊन केस जिंकता येत नाहीच, त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो, पण ती तुमच्याकडे नाहीच आहे, तुमच्याकडे त्याचा अभाव आहे। त्यामुळे तुम्ही या अशा काहीतरी फालतू गोष्टी करत असता आणि तुम्ही या केलेल्या गोष्टी मला निस्तरून त्यांचा उपयोग करून घ्यावा लागतो। याला काय म्हणतात माहिती आहे का? वेस्ट आउट ऑफ बेस्ट, समजलं? आता चला, चालते वा इकडनं, मला माझी कामं करू द्यात। उगाचच्या उगाच इथे माझ्या ऑफिसमध्ये बसून टाईमपास आणि फालतूगिरी करू नका। तर दुसरीकडे आता पोलिसांना तिनेच टिप दिलेली असते की वात्सल्य आश्रमाच्या पाठीमागच्या साईडला एका माणसाची बॉडी पुरलेली आहे आणि त्याचा खून मधुकर पाटील यांनी केलेला आहे। त्याबरोबर आता पोलीस त्या ठिकाणी तपास करतात आणि तिथे त्यांना डेड बॉडी सापडते सुद्धा। मग आता पोलीस हे मधुभाऊंना अरेस्ट करण्यासाठी घरी आलेले असतात। आता घरी पोलीस आलेले बघून विमल घाबरते आणि घरात येऊन पूर्णाजींना सांगते की पूर्णाजी, बाहेर पोलीस आलेत। आता सायली ही गोष्ट जशीच ऐकते ती लगेचच वरती जाते आणि अर्जुनला हाका मारते, अर्जुन सर, अहो बघा ना, आपल्या घरी पोलीस आलेत, नेमकं काय घडलंय बरं तर तुम्हीच सांगू शकता। त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा खाली आलेला असतो। आता खाली पोलीस, मीडिया, बरीच लोक असतात। अर्जुन पोलिसांना विचारतो, इन्स्पेक्टर काय झालं आहे? त्याबरोबर पोलीस आता सांगायला सुरुवात करतात की आम्ही इथे मधुकर पाटील यांना अटक करायला आलो आहे, ते इथेच राहतात ना? त्याबरोबर आता हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच अगदी खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन हा त्या पोलिसांना विचारायला लागतो, व्हॉट, मधुभाऊंना आणि अरेस्ट का? काय
संबंध? त्याबरोबर आता मधुभाऊंनी एका हरीश नावाच्या व्यक्तीचा खून केलेला आहे आणि त्या संदर्भातच आम्ही त्यांना अटक करायला आलो आहे, आमच्याकडे अटक वॉरंटसुद्धा आहे असं पोलीस सांगायला लागतात. आता अटक वॉरंट असल्यामुळे अर्जुन पुढे काहीही फारसं बोलू शकत नसतो. तरीसुद्धा अर्जुन आता त्यांना म्हणत असतो की सर प्लीज प्लीज मला फक्त 15 मिनटं इतकी वेळ द्या. 15 मिनटांपर्यंत आपण ही अटक वॉरंट डिलीट करू शकतो का? त्याबरोबर लगेचच ते इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की नाही, जर माझ्या हातात असतं तर नक्कीच मी तुम्हाला 15 मिनटं दिली असते, पण इथे एवढी मीडिया आहे, जर मी तुम्हाला 15 मिनटं दिली तर यांना असं वाटेल की मी तुमच्याबरोबर सामील आहे, त्यामुळे मी असं काही करू शकत नाही. मीडिया मधुभाऊंना प्रश्न विचारायला सुरुवात करते. मधुकर पाटील, तुम्ही का केला हरीशचा खून? मधुकर पाटील, तुम्हाला हरीशवरती काय राग होता? मधुकर पाटील, तुमच्या आणि हरीशची काही दुश्मनी होती का? आता एवढे सगळे प्रश्न विचारायला लागल्यावर मीडिया मधुभाऊ घाबरलेले असतात. तर आता लगेचच अर्जुन हा मधुभाऊंना सांगत असतो, मधुभाऊ डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी पर्याय या सगळ्यातून नक्की शोधून काढू. त्याबरोबर इकडे मधुभाऊ हे अर्जुनला सांगत असतात, जावई बापू मला वाचवा, मला जेलमध्ये नाही जायचं, मी हरीशचा खून नाही केलेला, मी काहीच नाही केलं हो जावई बापू. त्याबरोबर सायलीचे डोळे आता पाण्याने भरलेले असतात. सायली ही मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आम्हाला पुरेपूर माहीत आहे की या सगळ्यामागे तुम्ही नक्कीच नाही आहात, तुम्ही हरीश काकांचा खून देखील करणार नाही, काळजी करू नका, तुम्हाला हे काही होऊ देणार नाही. अहो काहीतरी करा ना, मधुभाऊंना अटक नको व्हायला. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा पोलिसांना विनंती करत असतो की प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, मला थोडा वेळ द्या, थोड्या वेळातच मी काहीतरी करतो. पण आता पोलीस काही ऐकायला तयार नसतात. तर दुसरीकडे मीडिया या गोष्टीचा फायदा उचलतच असते. मीडिया ही सांगत असते की एवढा मोठा पनवेलमधला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा पोलिसांच्या समोर हातापाया पडत आहे, पोलिसांना आपल्या सासऱ्यांसाठी विनंती करत आहे, जर कायदाच असा नातेवाईकांच्या बाजूने फिरला तर आपल्यासारख्या सामान्य जनतेने काय करायचं वगैरे प्रश्न आता मीडियाने विचारायला सुरुवात केलेली असते. अर्जुन म्हणत असतो, शट अप प्लीज. हे बघा, मी कोणत्याही नात्याच्या अभावाखाली येऊन बोलत नाही आहे, तर मी माझ्या आशिलाला उगाचच्या उगाच जो त्रास होणार आहे ना तो थांबवण्यासाठी रिक्वेस्ट करतोय, कळलं तुम्हाला? त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच खोटे अफवा पसरवू नका. तुम्ही पत्रकार आहात, तुमचं काम लोकांपर्यंत पब्लिकपर्यंत खरं पोहोचवणं आहे, नाही की उगाचच्या उगाच काहीतरी फालतू बडबड करून त्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण करणं, समजलं? त्याबरोबर आता त्या ठिकाणी चैतन्य हा बाईकवरून आलेला असतो. आता चैतन्य आल्याबरोबर चैतन्य मीडिया दारात बघतो आणि त्याला घरात घडत असलेल्या घटनेचा अंदाज हा बाहेरच येतो. चैतन्य विचार करतो, बापरे मला पोहोचायला उशीर झाला की काय, आणि मग तो धावत पळत अर्जुनकडे आलेला असतो. अर्जुन त्याबरोबर सगळी मीडिया बाजूला होते. चैतन्य पुढे येतो आणि अर्जुनच्या हातामध्ये आता तो जामिनाचा पेपर आणि ॲन्व्हलप देऊन टाकतो. आता अर्जुन तो ॲन्व्हलप हातात तर घेतो, पण तो विचारायला लागतो की नक्की चैतन्य यामध्ये आहे तरी काय. त्यावर आता चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, उघड तर तू. त्यावर अर्जुन ते ॲन्व्हलप उघडतो आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक भलं मोठं लांबच्या लांब स्माईल येतं. आता सायली अर्जुनला विचारत असते, सर काय झालं, का हसताय तुम्ही, एवढं त्या ॲन्व्हलपमध्ये असं काय आहे? त्यावर अर्जुन हा लगेचच अश्विनकडे चैतन्यकडे बघतो, हसतो आणि पोलिसांच्या हातामध्ये ते जामिनाचे कागद देत त्यांना सांगतो की हे घ्या, मधुकर पाटील यांची अटकपूर्वीची जामिनाची नोटीस, त्यामुळे तुम्ही आता मधुकर पाटील यांना अटक नाही करू शकत, आम्ही तुमचा वेळ वाया घालवला, माफ करा आम्हाला सर, असं म्हणून आता पोलीस हे तिकडनं निघून जातात. तर आता अर्जुन हा चैतन्याला विचारतो की चैतन्य तू अचानक कसा काय आलास? त्यावर चैतन्य सांगतो, मी अचानक नाही आलो, मी बरोबर आलो इथे, कारण मला या गोष्टीची टीप आधीच लागली होती. त्यावर सायलीसुद्धा आता चैतन्याचे आभार मानायला लागते की चैतन्य भाऊजी खरंच तुमचे खूप खूप आभार, आज तुम्ही वेळेवर आलात म्हणून माझ्या मधुभाऊंना अटक नाही झाली, मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. त्यावर लगेचच चैतन्य म्हणत असतो, वहिनी मी एवढी कोणतीही मोठी गोष्ट केलेली नाही आहे प्लीज, त्यामुळे तुम्ही माझे आभार वगैरे तर अजिबात मानू नका. चैतन्यला अर्जुन आता विचारत असतो, अरे चैतन्य पण हे सगळं तुला आधीच कसं काय कळलं, म्हणजे मला यातलं काहीच माहीत नव्हतं, तू हे जामिनाचे कागदपत्र कसे बनवलेस? त्यावर आता अर्जुनला चैतन्य सांगायला सुरुवात करतो की अरे मी तुझ्या फोनवरती बरेच फोन्स केले होते, पण तू त्यातला एकही फोन उचलला नाहीस, मी आपल्या खबऱ्यांना अगोदरच जरा
कामाला लावलं होतं, कारण मला दामिनीची लक्षणं काही धड वाटत नव्हती. तर त्याच्यापैकीच एकाने मला सांगितलं की वात्सल्य आश्रमाच्या आसपास गेले 1-2 दिवस बरेच पोलीस फिरत आहेत. त्याला आणखीन जास्त चौकशी करायला सांगितली, तर त्याने तिथे डेड बॉडी मिळाल्याचं सांगितलं. मग मला माहिती होतं की असंच काहीतरी दामिनी डाव टाकणार, म्हणून मी अगोदरच जामिनाचे कागदपत्र बनवून ठेवले होते. त्यानंतर आता अर्जुन हा लगेचच चैतन्याला म्हणत असतो, गुड, व्हेरी गुड. आता पोलीसही निघून गेलेले असतात. अर्जुन म्हणतो, आता पुढची खेळी आपली असणार. चैतन्य विचारतो, म्हणजे नेमकं करणार तरी काय तू? त्यावर अर्जुन म्हणतो, थांब तू, मी आलोच आवरून. अर्जुन आता आवरायला त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तर इकडे घडलेल्या सगळ्या प्रकरणामुळं मधुभाऊ हे अगदी हक्काबक्का होऊन गेलेले असतात. त्यांना आता काही सुचत नसतं, सुधरत नसतं. त्यांचं थोडं बीपीसुद्धा डाऊन झालेलं असतं. त्याबरोबर लगेचच आता चैतन्य हा सायलीला म्हणत असतो, वहिनी तुम्ही पहिले मधुभाऊंची काळजी घ्या, त्यांना बघा बरं काय होतंय का. त्यावर लगेचच सायली ही मधुभाऊंना बसवते, पाणी वगैरे देते, लिंबाचं सरबत देते आणि समजावून सांगते की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला कोणीही जेलमध्ये वगैरे नाही घालणार, हे आहेत ना, हे तुम्हाला कधीच काहीच होऊ देणार नाही. मधुभाऊ म्हणत असतात, जावई बापू आहेत साऊबाळा, म्हणूनच तर मला कसलीही फिकर नाही आहे. अगं पण ते करतायत म्हणून त्यांच्याकडून किती करून घेऊ. माझ्यामुळे तुझ्या सासरेसुद्धा प्रत्येक वेळेस सतत वाद होत असतात, तुला किती त्रास भोगावा लागतो माझ्यामुळे. मला या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. एक क्षणी तर असं वाटतं की मरून जावं, पण हे जगणं बरं नाही. सायली मधुभाऊंच्या तोंडावर हात ठेवत म्हणते, मधुभाऊ प्लीज असं काही नका बोलू अभद्र. अहो तुमच्याशिवाय या जगामध्ये माझं दुसरं कोण आहे हो? जर तुम्ही नसलात तर माझं कसं होईल, एकदा तरी विचार करा हो. त्यानंतर सायली ही मधुभाऊंना विश्वास देते की सगळं व्यवस्थित होईल, अर्जुन सर आहेत ना, ते नीट करतील सगळं. त्यानंतर आता अर्जुन हा फ्रेश होऊन आलेला असतो. दोघं जण अर्जुन आणि चैतन्य आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. आणि आता पोलीस स्टेशनला आल्यावर अर्जुन हा पोलिसांना म्हणायला लागतो की सर मला पहिलं तर हे सांगा की माझे अशील मधुकर पाटील यांच्याबद्दल तुम्हाला टिप कोणी दिली होती. तर दुसरीकडे आता मधुभाऊ म्हणत असतात की मी कोणाचा खून कसा करू शकतो, लोकांना काय वाटतं, मी काय खुनी आहे का, खुनावर खून लोकांचे जीव घेत बसायला. तर दुसरीकडे अर्जुन हा पोलिसांना म्हणत असतो की प्लीज सर टिप कोणी दिली ते सांगा. त्याबरोबर आता ते सांगतात की दामिनी देशमुख यांनी आम्हाला टिप दिली होती. त्यावर अर्जुन म्हणत असतो, सर आपल्याला त्या बॉडीचे फॉरेन्सिक टेस्ट करावे लागतील, जेणेकरून आपल्याला समजू शकेल की त्या बॉडीबरोबर नेमकं घडलं तरी काय हादसा झाला होता. त्यावर पोलीस म्हणतात की ठीक आहे, देतो आम्ही फॉरेन्सिकला. आणि मग आता ती बॉडी ही फॉरेन्सिक टेस्टसाठी दिलेली असते. आता 1 आठवडा जवळपास होत आलेला असतो. त्यानंतर फॉरेन्सिकचे रिपोर्ट हे आलेले असतात. आता अर्जुन ते रिपोर्ट वाचतो आणि खूप खुश होतो. सायली अर्जुनला विचारते की असं त्या रिपोर्ट्समध्ये होतं तरी काय की माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर एवढी भली मोठी स्माईल आली ती. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला सांगायला लागतो, त्या रिपोर्ट्समध्ये हे होतं मिसेस सायली की हरीश काकांचा मृत्यू किती तारखेला आणि किती वाजून किती मिनिटांनी झाला आहे. त्यावर सायली म्हणते, यामध्ये एवढा आनंद होण्यासारखी कोणती गोष्ट होती. त्यावर अर्जुन म्हणत असतो, यामध्ये आनंद होण्यासारखी गोष्ट अशी की मधुभाऊ ज्यावेळेस जेलमध्ये होते, जेव्हा त्यांची बेल झालीच नव्हती, त्यावेळेसची ही तारीख आहे. याच्यावरून काय सिद्ध होतं की मधुभाऊंनी खून केलेला नाही आहे, कारण मधुभाऊ तर पोलिसांच्या देखरेखीखाली जेलमध्येच होते. तर आता मात्र अर्जुन ही गोष्ट पोलिसांना सांगतो आणि तो पोलिसांना पुढे हेही म्हणतो की एकदा तुमच्या टिपरची व्यवस्थित चौकशी करून घ्या. नाही, कारण काय आहे ना, तुमच्या टिपरमुळे सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. माझे अशील हे वृद्ध आहेत, त्यांना मेंटली आणि फिजिकली टॉर्चर केलं गेलं, त्यांना हॅरेसमेंट झाली या सगळ्या गोष्टीमुळे, आणि ते सुद्धा ट्रॉमामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वेळेपासून मी कोर्टाला अशी विनंती करतो की कोर्टाने दामिनी देशमुख यांना चौकशीची मुभा देताना, त्याचबरोबर कोणतीही कारवाई करताना काळजी बाळगावी अशी सक्त ताकीद द्यावी. आणि आता अर्जुनचं मत हे कोर्टाने ग्राह्यसुद्धा धरलेलं असतं. आणि आता इकडे दामिनी देशमुखला कोर्टातून सांगण्यात आलं असतं की पुढची कोणतीही गोष्ट करताना तुम्ही विचारपूर्वक आणि समजूतदारपणे करा, नाहीतर पुढचे सगळेच जे तुमचे निर्णय आहेत ते घेणं तुम्हाला अवघड जाईल. बारकोडची मीटिंग आम्हाला बसवावी लागेल, ती सुद्धा तुमच्या विरोधात. आता हे ऐकून मात्र इकडे दामिनी देशमुख प्रचंड घाबरलेली असते आणि त्याचबरोबर ती चिडलेली देखील असते की या अर्जुनने हे सगळं काही काय करून ठेवलं. अर्जुनमुळे माझा कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होत नाही, मी ही केस हरणार नाही, एनी हाव मी अर्जुनला हरवणार, आता असंच ती पाट्यावर सुद्धा म्हणत असते. तर इतक्यात दुसरीकडे महिपत शिकरे हा छान सेलिब्रेशन करत असतो की आता तो म्हातारडा ठेरडा जेलमध्ये जाणार आणि माझी पोर कायमची सुटणार. इतक्यात आता घडलेला सगळा प्रकार दामिनी देशमुख
ला महिपतला सांगायचं असतो, त्यामुळे लगेचच दामिनी महिपतला कॉल करते आणि घडलेलं सगळं काही महिपतला सांगायला लागते. आता महिपत म्हणायला लागतो, खाल्ली का तुम्ही परत माती? नाही, तुमच्या सांगण्याप्रमाणे सगळं काही केलं होतं, तरी शेवटी खायची ती माती खाल्लीच तुम्ही. पण आता काही बी झालं तरी लक्षात ठेवा, माझी पोर पुन्हा या सगळ्यात अटकली नाही पाहिजे. तर दुसरीकडे आता अर्जुनने पुन्हा एकदा चैतन्याला काम दिलेलं असतं की वात्सल्य आश्रमाजवळ पुन्हा एकदा सगळं शोधकार्य करायला सुरुवात कर, पण यावेळेस शोधाशोध ही आश्रमाच्या आत नाही तर आश्रमाच्या बाहेर करायची. ज्याने कुणे हरीश काकांचा खून केला आहे त्याच्या विरोधात नक्कीच आपल्याला त्या आश्रमाच्या आसपासच काहीतरी पुरावा नक्की मिळेल. आणि आता इकडे चैतन्यसुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेला असतो आणि आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजणं मिळून आता आश्रमाच्या भोवती काही सापडतंय का हे शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत लागतात आणि पावसाळ्यातून तर खूप जास्त कष्ट पडतात, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर आता तुम्हाला काय वाटतं, मधुभाऊंना अटक होण्यापासून तर अर्जुनने वाचवलंय, पण आता प्रियाचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर कधी येणार, काय घडणार, सगळं जाणून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.